हॅलो, वेलकम टू चिकूज ब्लॉग. आज मी चिकू ब्लॉगमध्ये तुम्हाला सुंदरशा धबधब्याचं वर्णन करते. हा धबधबा अगदी लपवलेला धबधबा म्हणतात ना, तसा राजापूर तालुक्यात जुना कोळवण गावात हा धबधबा आपल्याला दिसतो. हा धबधबा 125 फूट उंचीचा आहे आणि त्या 125 फूट उंचीवरनं जोरात असं पाणी, पांढरं शुभ्र पाणी पडत असतं आणि ते पाणी पडून छोटासा तलाव तिथे निर्माण झालेला आहे. या धबधब्याला जेव्हा तुम्ही भेट द्याल तेव्हा या धबधब्यात उतरण्यासाठी तुम्हाला खूप कस काढावी लागेल, कारण तिथे जे दगड आहेत ते मोठमोठाले दगड आहेत आणि त्या दगडावर पाय ठेवून तुम्हाला यावं लागेल. त्यामुळे खूप मेहनतीने हा धबधबा तुम्हाला मजा देणार आहे आणि हे मनोहर दृश्य तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. या धबधब्याचं नाव आहे सवतकडा. नाव जरा विचित्र आहे, पण गावातल्या लोकांची आख्यायिका जरा वेगवेगळी आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल जर तुम्हाला गोड असेल तर तुम्ही तिकडे येऊनच जाणून घ्या. इथे पार्किंगसाठी खूप मोठी जागा आहे आणि इकडे येणारे पर्यटक फक्त पावसाळ्यात आणि हिवाळ्यात याच ऋतूत या धबधब्याला भेट देतात. निसर्गरम्य वातावरण, शांत वातावरण आणि तुम्ही तिथे गेल्यावर जो शांती, सकून तुम्हाला मिळेल तो विचारायलाच नको. तिथे आल्यावर मन प्रसन्न होतं. आजूबाजूचं शांत वातावरण, हिरवळ आणि तिथली स्वच्छता बघून मनाला या धबधब्याची अजून भुरळ पडते. जर तुम्ही मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करत असाल तर नक्कीच तुम्ही या जुना कोळवण या गावात येऊन या सवतकडा धबधब्याला भेट देऊ शकता आणि तिथलं नयनरम्य निसर्गाचं गूढ असं रूप पाहू शकता. हे पाणी वाहताना पाहून मनाला खूप शांती मिळते, आल्हाददायक वाटतं, मन प्रसन्न होतं आणि इथेच तासनतास उभं राहावंसं वाटतं. संध्याकाळी मात्र या जागी तुम्ही येऊ नका. दिवसभरात दुपारी, सकाळी जरी आलात तरी चालेल, पण जास्त अंधारात तुम्ही इकडे येऊ नका. या सुंदर धबधब्याला नक्कीच भेट द्या असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. तर मी आपला निरोप घेते आणि सवतकड्याचं वर्णन तुम्हाला आवडलं की नाही हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.